शिवसेना आमदार सुहास बाबर आपल्याबरोबर आहेत। सुहास बाबरजी, आज शिवसेनेचा 59वा वर्धापन दिवस आहे। खरं तर तुमचे वडील शिवसैनिक होते, त्यांच्या मृत्यूपश्चात तुम्ही आमदार झालात आणि आता तुम्ही संपूर्ण धुरा सांभाळताय। 59वा वर्धापन दिवस, मुख्य नेते तुमचे एकनाथ शिंदे आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पाहतात या सगळ्या दृष्टिकोनातून? निश्चितपणे मी पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। माझे वडील 2014 पासून शिवसेनेमध्ये होते। 10 वर्ष त्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आमदार म्हणून काम केले आणि त्यांच्या पश्चात मी आता त्यांची जबाबदारी पार पाडतो आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की या महायुतीच्या सरकारनं आमच्या मतदारसंघामध्ये खूप मोठं विकासाचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून उभं केलं आहे आणि निश्चितपणे मला ह्या कामावरती विश्वास आहे आणि मला असं वाटते की या येणाऱ्या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये खूप मोठं यश हे आमच्या शिवसेनेला मिळेल। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला लोकांनी महाराष्ट्रामध्ये कौल दिला होता आणि निश्चितपणे खूप मोठं यश हे आम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये मिळेल। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत पुढे जाऊन, सांगलीमध्ये चित्र काय राहणार? कारण की चंद्रहार पाटलाला तुम्ही आता तुमच्या पक्षात घेतलं, खरं तर तुम्ही देखील त्या ठिकाणी आमदार आहात। सांगलीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात एकला चलोरीची काही शिवसेनेची भूमिका असणार का? कारण की जयश्री पाटलांचा पक्षप्रवेश अलीकडे भाजपमध्ये झाला। आता त्यामध्ये थोडंसं पहिली निवडणूक कोणती होते? जिल्हा परिषद पंचायत समिती होते का महानगरपालिका नगरपालिका होते? मला असं वाटतं की जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये शिवसेना आमची चांगल्या पद्धतीने रुजलेली आहे। एकला चालोरे हा काही आमची भूमिका नाही, एकत्रितपणे लढण्याची आमची मानसिकता आहे। पण तसा मानसन्मान मिळाला पाहिजे, पण तेवढी ताकदही आहे की जर तशी प्रसंग आलाच तर एकटा चालोरीची भूमिकासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी घेऊ शकते। थोडं सांगली महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही कमी आहोत, पण निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पक्ष वाढण्याची जबाबदारी पूर्ण करू। महायुतीमध्ये तुमच्या म्हणजे खरं तर तुमच्या सगळ्या विटा आणि तुमच्या परिसरामध्ये काही धुसफूस आहे का? ज्या पद्धतीने भाजपमध्ये पक्षप्रवेश होताना पाहायला मिळतात, वैभव पाटलांचा पक्षप्रवेश झाला भाजपमध्ये, त्याचसोबत सत्यजित पाटणकरांचा पक्षप्रवेश झाला, शंभूराज देसाईंना शह देण्याचा प्रयत्न, तुम्हाला देखील शह देण्याचा प्रयत्न भाजप स्थानिक स्तरावरती करत आहे का? मला काय असं वाटत नाही, उलट आमचे ज्या पद्धतीने आमची शिंदे साहेबांची आणि आदरणीय फडणवीस साहेबांची कार्यपद्धती आहे त्याच्यावरती कदाचित प्रभावित होऊन आमचे जे विरोधक आहेत ते सत्तेमध्ये त्या ठिकाणी सामील होत आहेत। धुसफूस असं म्हणता येणार नाही, पक्ष वाढवण्याचा अधिकार सगळ्यांना असतो, पण जर महायुती असेल तर अगदी महायुती राहिली तर मला असं वाटतं की पुढचा उमेदवार मीच असतील, त्यांना सगळ्यांना माझं काम करावं लागेल। परंतु आत्ता जे उमेदवार आलेत वैभव पाटील, ते देखील मागच्या तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीतच तुम्ही दोघं एकमेकांसमोर उभे ठाकलेला होतात। आता एवढा म्हणजे तुमच्यामध्ये दुश्मनी असेल काय, म्हणजे निवडणुकीच्या संदर्भात जो काय वितुष्ट असेल तो मिटला आहे का? वितुष्ट मिटवण्यासाठी कोणी ते काय त्यांनी प्रवेश केलेला नाही। वितुष्ट आमचं काय मतभेद हे राजकीय मतभेद आहेत, त्यामुळे असं वैर आहे असं भाग नाही, पण त्यांनी का प्रवेश केला हे त्याचं उत्तर जनतेला द्यावं लागेल। कारण त्यांनी 6 महिन्यापूर्वी भाजपला किंवा पर्यायानं आमच्या महायुतीला वेगळ्या पद्धतीनं त्यांचं भाषण झालं होतं, बोलणं झालं होतं। आज का त्यांनी स्वीकारलं ह्याचं उत्तर त्यांना लोकांना द्यावं लागेल। पण माझ्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी कदाचित कार्यपद्धती ओळखून किंवा त्यांच्या काय अडचणी असेल म्हणून त्यांनी प्रवेश केला असेल। परंतु एकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात की 100% भाजप, त्यांनी 1 वर्ष अगोदर सांगितलं, त्या पद्धतीने कुठेतरी ही भूमिका भाजपची चालताना आपल्याला वाटत नाही का? सत्यजित पाटणकर आणि वैभव पाटलांचा पक्षप्रवेश एकाच दिवशी झाला आणि त्यानंतर सत्यजित पाटणकरांनी थेट शंभूराज देसाईंवरती टीका केली की तुम्ही पळून गेलेलात होता म्हणून गुवाहाटीला। हे बोलण्याचं बळ कोण देतं? नाही, मी ते त्यांचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही, पण माझ्या मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की जर युती असेल तर आम्ही एकत्रितपणे लढणार, मला त्यात कुठं अडचण आहे असं वाटत नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। सुहास बाबर होते, जे खानापूर विटा या मतदारसंघाचे ते आमदार आहेत शिवसेनेचे। त्यांचे वडील शिवसैनिक होते, आता त्यांच्या पश्चात ते स्वतः आमदार आहेत आणि त्या संपूर्ण विभागाचा कार्यभार ते सांभाळतात आहेत आमदार म्हणून। शिवसेनेचा आज वर्धापन दिवस होतोय, परंतु शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न महायुतीमध्ये होतोय का असा सवाल या ठिकाणी निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय। कारण की शिवसेनेच्या विरोधात शिवसेनेचे जिथे जिथे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजप रनरअप उमेदवारांना, त्या दुसऱ्या क्रमांकावरच्या उमेदवारांना घेताना पाहायला मिळतंय। आज वर्धापन दिवस आहे, वर्धापन दिवसानिमित्त ते मुंबईत आलेले आहेत। ते म्हणतात की जर काही आम्हाला शीर्ष नेतृत्वाने सांगितलं तर आमची भूमिका एकला चलोरीची असेल, असे देखील त्यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।